मनसेच्या नाराजीनंतर राऊतांचा राज ठाकरेंना मेसेज, मी असं काहीही बोललो नाही, आपल्या वक्तव्याचा तो अर्थ नसल्याचा मेसेजमध्ये उल्लेख. काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा असल्याचं राऊतांनी केलं होतं विधान. राज ठाकरेंना सोबत घ्यायला काँग्रेसच्या बैठकीत नकार. महापालिका निवडणुकीत काँग्रेस एकला चलोरेच्या भूमिकेत, महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा ठाणे महापालिकेवर मोर्चा. वाहतूक कोंडी, बिल्डर्ससाठी पळवलेलं पाणी, बेकायदा बांधकामं आणि क्लस्टरचा फज्जा, भ्रष्टाचार अशा मुद्द्यांवरती मोर्चा. राष्ट्रवादीचाही पाठिंबा. मुख्यमंत्री माझी शाळा योजना बंद होणार नाही, नव्या उपक्रमांसह अभियान राज्यभरात राबवणार. शालेय शिक्षण विभागाची माहिती. मी आणि एकनाथ शिंदे आलटून पालटून मुख्यमंत्री असतो. रत्नागिरीतल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं मिश्किल वक्तव्य. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 50% तरुणांना संधी देणार. शरद पवारांची पक्षाच्या बैठकीत घोषणा. रामदास कदम सत्तेसाठी लाचार, जो स्वतःच्या भावाचा झाला नाही तो तुमचा काय होणार. खेडमधल्या भाषणातून भास्कर जाधवांची रामदास कदमांवर टीका. ठाणे महापालिकेत भाजपाचा महापौर बसावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा. भाजप आमदार संजय केळकर यांचं वक्तव्य. ठाणे पालिकेत भ्रष्टाचार बोकाळलाय, संजय केळकर यांचे आरोप. नागपुरातल्या वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रातल्या मतदार यादीत घोळ. एकाच घरात तब्बल 200 मतदार. 9 मतदार असतानाही 200 जणांची नोंद. पवारांच्या राष्ट्रवादीचे दिनेश बंग यांचा आरोप. भेसळ करणाऱ्यांविरोधात अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई होणार. भेसळ करणाऱ्यांविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्याबाबत सरकार विचाराधीन. मंत्री नरहरी झिरवाळ यांचे स्पष्ट संकेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पवारांच्या राष्ट्रवादीत बदलांची शक्यता. रोहित पाटील यांच्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जबाबदारी देण्याची शक्यता. समीर पाटील रवींद्र धंगेकर यांना नोटीस पाठवणार. धंगेकरांनी पुरावे न देता माझे घायवळ गँगशी संबंध असल्याचं सांगत बदनामी केली. समीर पाटलांचे आरोप.